वर्ष साजरा करत आहेत आणि हे वर्ष साजरा करताना या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गोटेराम भाऊ पवार साहेब, माजी आमदार, स्मरणिका प्रकाशक म्हणून किसन कतोरे साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय पांडुरंगजी बोरोरा साहेब, ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर, सर्व व्यासपीठावर सन्माननीय अतिथी आणि या प्रगती विद्यालयाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, ज्या या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या सुनीताताई दिनकर, या सगळ्यांच्या उपस्थितीत व्यासपीठासमोरील आपण सर्व पंचक्रोशीतील तालुक्यातील सन्माननीय अतिथी, समोरील आमच्या माता भगिनी, विद्यार्थी वर्ग, पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम तर रौप्य महोत्सव वर्ष साजरा करताना मी या शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांचं मनापासून अभिनंदन करतोय की त्यांच्या अविरत प्रयत्नातून, त्यांच्या मेहनतीतून आणि त्यांच्या सातत्यातून आज इथं 25वे रौप्य महोत्सव वर्ष हे इथं साजरे केलं जात आहे। कुठलीही गोष्ट जेव्हा 25 वर्ष होतात, 50 वर्ष होतात, यशस्वीरित्या सातत्याने चालू असतो, त्या संस्थेसाठी तेथील स्थानिकांचं, तेथील आबालवृद्धांचं खूप मोठं योगदान आणि खूप मोठं मार्गदर्शन असतं आणि म्हणून व्यासपीठासमोर आपण सर्व मंडळी आपल्या सगळ्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतोय की आपण सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून आज इथपर्यंत रौप्य महोत्सव वर्ष आपल्याला साजरा करता आलं। खरोखरच मी मनापासून संचालक मंडळाचं अभिनंदन करतोय आणि ज्यांनी आज आपल्याला कल्पना असेल, शिकाल तरच टिकाल आणि ही तुमची, आमची, सगळ्यांची महत्त्वाची गरज आहे आणि आज हजारो विद्यार्थी या शाळेतून शिकले, अनेक विविध पदांवर, शासकीय पदांवर विराजमान झाले, डॉक्टर बनले, इंजिनियर बनले, विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले। त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय। खास करून मला या ठिकाणी बोलवलं आणि मला देखील या रौप्य महोत्सव वर्षात सहभागी होता आलं म्हणून मी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ताईंनी मला एक खासदार म्हणून सूचना केली की या शाळेसाठी, प्रगती विद्यालयासाठी एक सांस्कृतिक हॉल असावा, अशा प्रकारची मागणी ताईंनी केलेली आहे आणि मी ताईंना शब्द देतो की ताई तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवून घ्या। मला वाटतं पुढच्या मंगळवारी शहापूरला आहे ना, 24 तारीख, ताई पुढच्या मंगळवारी 24 तारखेला मी शहापूरला आहे। त्याच दिवशी तुम्हाला आवश्यक त्या निधीचं पत्र मी 8 दिवसातच देईन, फक्त तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवून घ्या। जोही खर्च असेल मी सगळ्यांसमक्ष सांगतो, पुढच्या मंगळवारी आपल्या सगळ्यांकडे पत्र आणि फोटो येईल एवढं मी आवर्जून सांगतो। कारण एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेसाठी ज्यांनी 25 वर्ष अविरत मेहनत केली, काम केलं, विद्यार्थी घडवणं म्हणजेच तुमचं, आमचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि या देशाचं भविष्य घडवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतो आणि म्हणूनच आमच्या शुभेच्छा, माझं सहकार्य, मी ताईंपेक्षा खूप लहान आहे म्हणून माझ्या शुभेच्छा आणि सहकार्य असेल, ताई तुमचा देखील आशीर्वाद माझ्यावर अशाच प्रकारे असावा। आमच्या नानजीबाईंनी देखील सांगितलं, कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, विद्यार्थी आहे आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज
मला इथं जी मदत करण्याचा योग मिळाला याचं श्रेय देखील तुमचंच आहे. का तुम्ही सगळ्यांनी एकमताने एक दिलाने मला मदत केली, मला खासदार बनवलं आणि म्हणून आज मी इथं मदत करू शकलो, याचं श्रेय देखील तुमचंच आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना शत प्रणाम करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांचे देखील आभार व्यक्त करून 25व्या वर्षानिमित्त शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुंदर आणि गोड कार्यक्रम. प्रगती विद्यालय खरं म्हणजे ज्या संस्थेच्या नावातच प्रगती आहे, तिची नेहमीच प्रगती या ठिकाणी होत राहील आणि प्रगती होत असताना गेले 25 वर्ष या संस्थेला झालेले आहे. खरं म्हणजे कुठलीही संस्था काढणं हे सोपं असतं, परंतु चालवणं ते खूप कठीण असतं. आज आमच्या या ठिकाणी बाजूला विद्याताई या ठिकाणी बसलेले आहेत की आमच्या विद्याताई ज्या संस्थेत ती चालवतात, खाडे विद्यालय, शहापूर एज्युकेशन सोसायटी, साधारण 5,000पेक्षा अधिकचे विद्यार्थी या संस्थेत या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत. आणि तालुक्यात नंबर 1 ची संस्था कुठली असेल तर ती खाडे विद्यालय. त्याच्यानंतर आमचा नंबर लागतो, मग आपल्या सर्वांचा लागतो. परंतु या संस्था करत असताना या तालुक्यातील विद्यार्थी शिकले पाहिजे, ते 10वी नंतर 12वी नंतर पदवीधर झाले पाहिजे. ही प्रमुख भूमिका आपल्या सर्व दिवंगत मंडळींची या ठिकाणी होती. त्यामध्ये प्रामुख्याने सोनूभाऊ बसवंत असतील, स्वर्गीय विठ्ठलदादा काड्या असतील, स्वर्गीय पाशी देशमुख साहेब असतील, स्वर्गीय माना बरोबर साहेब असतील. आपल्याला माहित आहे की आपला मोठा तालुका, दुर्गम तालुका, डोंगराळ तालुका, आणि आतापर्यंत या तालुक्यामध्ये 80-82 दशकात आपल्याला आपल्या तालुक्यात 12वी नंतरचं पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आपल्या तालुक्यात महाविद्यालय नव्हतं. त्यावेळेस आदरणीय खाडेदादा असतील, बरोबर साहेब असतील, सोनूभाऊ असतील यांनी एक ठरवलं की आपल्या तालुक्याची मुलं ही शिकली पाहिजे. कारण 10वी 12वी नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना कल्याण, डोंबिवली, ठाणा या ठिकाणी जायला लागत असत आणि त्यावेळेस तिथलं शिक्षण ते न परवडणारं होतं. म्हणून आपली शेतकऱ्यांची मुलं ते अर्धवट शिक्षण सोडत असेल, मुलींचं त्यावेळेस होत नव्हतं. आणि म्हणून तेव्हा त्या ठिकाणी ज्ञान संस्थांचा त्या ठिकाणी स्थापना झाली. त्या केल्यानंतर आदरणीय सोनूभाऊ बसवंतांचं नाव त्या संस्थेला त्या ठिकाणी दिलं आणि आज हजारो विद्यार्थी त्या आपल्या संस्थेतून त्या ठिकाणी पदवीधर होऊन पुढे त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की त्याच माध्यमातून आपला आसनोली मोगाव मोठा परिसर, तालुक्यात सर्वात मोठा गाव जर ग्रामीण भागातला गाव कोणता असेल तर तो आसनोली. आणि मग या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या गावातच त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे भूमिका आमच्या सुनीताताई दिनकर आणि आमचे दत्तूकाका दिनकर आणि तुम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भूमिका घेतली. आदरणीय पवार साहेब तेव्हा आमदार होते, माझे वडील आमदार होते आणि हा मतदारसंघ आसनोली पासूनचा हा मुरबाड विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी प्राधान्याने लक्ष दिलं. त्यांनी त्यांच्या मुरबाडमध्ये एक शाळा कमी करून माझ्या आसनोली भागाची या ठिकाणी शाळा झाली पाहिजे ही भूमिका घेतली आणि त्यावेळेस सरकार सुद्धा आपल्याच विचाराचं होतं. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी ही शाळेला या ठिकाणी मंजुरी दिली. खरं म्हणजे मगाशी मी बोललो की दिनकरताई शाळा काढणं सोपं असतं पण चालवणं कठीण असतं. कारण फक्त अनुदानित शाळा आपण काढतो, शिक्षकांना फक्त आणि कर्मचाऱ्यांना पगार मिळतो शासनाचा, परंतु त्या ठिकाणी असलेली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इमारती असतील, त्या ठिकाणी मैदान असतील, त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य असतील किंवा संरक्षण भिंत असतील, हे संस्थेला त्या ठिकाणी उभा करावं लागतं. ते उभा करण्यासाठी या ठिकाणी संस्थेकडे तशी तरतूद नसते आणि म्हणून आजचे मान्यवर या ठिकाणी बोलवलेत. मध्ये नानजीबाई असतील किंवा आमचे सत्यसाई संस्था की खूप चांगलं काम आहे आपल्या तालुक्यात. ग्रामीण भागात जर सर्वात जास्त या शहापूर तालुक्यामध्ये चांगलं शैक्षणिक क्षेत्रात जर कुठलं काम कोण चांगलं काम करत असेल तर सत्य साईबाबा सेवा ट्रस्ट. कारण मी त्यांचं काम जवळून बघितलंय. या ठिकाणी आमचे भांगरज सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांच्या माध्यमातून या संस्थेने या तालुक्यात पाय रोवला. आज तलवाड्यासारखी शाळा त्या ठिकाणी, जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणी सुसज्ज अशी केली
आमच्या भांगराज सरांची गांडूळवाड आश्रमशाळा या शाळेला आपण शिक्षणाची वारंवार ते शिक्षण याच्या प्रामुख्याने संस्थांमध्ये की साहेबाचा आशीर्वाद ज्या संस्थेला आहे तो असाच आमच्या तालुक्यावर ठेवा की शिक्षण क्षेत्रात जिथे अडचण असेल तिथे सरकारने या माध्यमातून करावं अशी विनंती करतो.